वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री शिवलीला अमृत अध्याय 7। श्री गणेशाय नमः। जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी धरेंद्र नंदिनीवरा भुजगभूषणा सप्तकरनेत्रा लीला विचित्र तुझिया भानुकोटी तेज अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा रमाधव प्रिया भूताधिपते अनंता अमूर्ता मूर्ता विश्वपते परमानंदा पंचवक्त्रा परत्परा पंचदशनेत्रा परमपावना पैफेनगात्रा परममंगला परब्रह्मा मंदस्मित वदन दयाळा पुष्टाध्यायी अतिनिर्मळा सवंतिनी आख्यान लीला स्नेहाळा तू वदलासी श्रीधर मुख निमित्त करुण तुची वदलासी आपले गुण व्यासरूपे सुतास स्थापून रसिक पुराण सांगविसी ऐसे एकता दयाळ वदता झाला श्री गोपाळ विदर्भ नगरी एक सुशीळ वेदमित्र नामे द्विज होता तो वेदशास्त्र संपन्न त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण वेदमित्रास पुत्र सगुण सुमेध नामे झाला सारस्वत सूतन सोमवंत उभयंताचे मित्रत्व अत्यंत दशग्रंथी ज्ञानबहू मुखोद्गत पुराणे संहितापद क्रम अरण ब्राह्मण छंद निकुंड शिक्षाजान ज्योतिषकल्प व्याकरण निरुक्तपूर्ण दशग्रंथी ऐसा विद्याभ्यास करिता 16 वर्षे झाली तत्वता दोघांचे पिते म्हणती आता भेटा नृपनाता वैदर्भासी विद्या दावुनी अद्भुत मिळवावे द्रव्य बहुत मग वधू पाहून यथार्थ लग्ने करू तुमची यावरी ऋषीपुत्र विदर्भरायासे भेटले सत्वर विद्याधनाचे भांडार उघडून दावी देईन नृपश्रेष्ठा विद्या पाहता तोषला राव परी विनोद मांडला अभिनव म्हणे मी एक सांगेन भाव धरा तुम्ही दोघेही नैषधपुरीचा नृपनाथ त्याची पत्नी सीमंतनी विख्यात मृत्युंजय मृडाणी प्रत्यर्थ दाम्पत्य पूजा करी बहु तरी तुम्ही एक पुरुषे एक नितिंबिनी होऊन जावे एक क्षणी दिव्य अलंकार बहुतधनी पूजिल तुम्हा कारणे तेथून यावे परतोनी मग मीही देईनी यथेष्ट धन माता पिता गुरु नृपवचन कदा अमान्य करू नये तो बोलती दोघे किशोर हे अनुचित कर्म निंद्य फार पुरुषास स्त्री वेश देखता साचार शौचालय स्नान करावे पुरुषाशी नारी वेश देखता पाहणार जाती अधपता वेश घेणार ही तत्वता जन्मोजन्मी स्त्री होय हेही परत्री कर्म अनुचित तैसेची शास्त्र बोलत त्याहीवरी आम्ही विद्यावंत धन अमित मिळू आमुची विद्यालक्ष्मी सतेज तोषू अवनीचे भुभुज आमुचे नमुनी चरणांबुज धन देती प्रार्थुनिया पंडितांची विद्या माया सद्गुणी विद्या अकाळी फळदायिनी विद्या कामधेनु सांडुनी निंद्य कर्म न करू कदा माता पित्याहून विद्या आगळी संकटी प्रवासी प्रतिपाळी पृथ्वीचे बबू सकळी देखुन्या जोडती कर विद्याहीन तो पाषाण देख जिताची मृत शतमूर्ख त्याचे न पहावे मुख जननी व्यर्थ श्रमविली राव म्हणे दोघा लागून माझे मान्य करावे एवढे वचन परमसंकट पडले म्हणून अवश्य म्हणती ते धवा राये वस्त्रे अलंकारा आणून एकाशी स्त्री वेश देऊन सोमवारी यामिनी माझी जाण पूजा समयी पाठविले जे सकळ प्रमदांची ईश्वरी जिची प्रतिमा नाही कुंभिनीवरी जीस देखुनी नृत्य करी पंचरप्रीतीने रंभा उर्वशी चातुर्य खानी परी लज्जा पावती जीस देखुनी रेणुका जानकी कृष्ण भगिनी उपमा शोभे जियसी तिने हे दापत्य देखुनी कृत्रिम पाहुणी हसे मनी परी भावार्थ धरुणी चातुर्यखानी हर भवानी म्हणून पूजित अलंकार वस्त्रे यथेष्ट धन षडसांनी देत भोजन शिवगौरी म्हणून नमस्कार करुणी बोळवी जाता ग्रामपंथ लक्षुनी पुढे भ्रतार मागे कामिनी नाना विकार चेष्टा भाषणी बहुत बोले तयासी म्हणे हे आहे एकांतवन वृक्ष लागले निभड सघन मी कामानळे करून गेले हाळून प्राणपती तू वर्षोनी सुरत मेघ शीतळ करी ममांग मी नितंबिनी झाले अभंग जवळी पाहे येऊन्या तो म्हणे का चेष्टा करीशी विशेष फेडी वस्त्र होय पुरुष विनोद करसी आसपास हस्ती लोकमार्गीचे तव ते कामे होऊनी मूर्छित मिदिनीवरी अंग टाकीत म्हणे प्राणाता धावतोरित करी शांत कामज्वराते तव तो परतोनी आला सवेग म्हणे हे नसते काय मांडले सोंग तुम्ही आम्ही गुरुबंधुनी संग ब्रह्मचारी विद्यार्थी एरी म्हणे बोलसी काय माझे अवयव चापचोनी पाहे गेले पुरुषत्व लवला हे भोगे येथे मजाता हाती धरुणी तयासी आडमार्गी निले एकांतासी वृक्ष गेले गगनासी पल्लव भूमिसी पसरले साल तमाल देवदर अम्र कदंबादी तरुवर त्यावनी नेऊने सत्वर म्हणे शंका सांडी सर्वही मी स्त्री तू भ्रतार निर्धार नाही येते दुसरा विचार एरू म्हणे हे न घडे साचार तुम्ही आम्ही गुरुबंधू शास्त्र पडलासी सकळ काय याचे हेची फळ
परत्र साधन सुकृत निर्मळ विचार करून पाहे पा आधीच स्त्री वरी तारुण्य परमनिर्लज एकांतवन मिठी घाली गळा धावून देत चुंबन बळेची घेऊन या त्याचा हात म्हणे पाहे हे पयोधर कमंडुलवत तव तो झडकारुणी मागे सरित नसता अनर्थ करू नको धन्य धन्य ते पुरुषजनी पर्योषिता एकांतवनी सभाग्य साधन तरुणी प्रार्थिता मन चळेना वृत्तीस नव्हे विकार तरी तो नर केवळ शंकर त्यापाशी तीर्थे समग्र येऊ राहती सवेसी जनरहित घोरवनी द्रव्य घट देखिला नैनी देखता जाय ओसांडोनी तरी तो शंकर निर्धारे सत्यवचनी सत्यकर्मी रत निगमागम विद्या मुखोदत इतके असूनी गर्वरहित तरी तो शंकर निर्धारे आपणा देखता वर्म काढून निंदक विंदिती वागबानी परी खेदरहित आनंदमनी तरी तो शंकर निर्धारे दुसऱ्याचे कुट दोष गुण देखे एके जरी अनुदिन परी ते मुखास न आणि गेलिया प्राण तरी तो शंकर निर्धारे न दिसे स्त्री पुरुष भान गुरुरूप पाहे चराचर संपूर्ण न सांगे आपले सुकृत तपदान तरी तो शंकर निर्धारे पैल मूर्ख हा पंडित निवडून नेणे समान पाहत कीर्ती वाढवी नावडे मनात तरी तो शंकर निर्धारे अभ्यासिले न मिरवी लोकात शिष्य करावे हा नहीची हेत कोणाचा संग नावडे आवडे एकांत तरी तो शंकर निर्धारे विरोणी गेला चित्तवृत्ती समाधी अखंड गेली भ्रांती अर्थ बुडाली याच्या नाही खंती तरी तो शंकर निर्धारे श्रीधर म्हणे ऐसे पुरुष ते ब्रह्मानंद परमहंस त्याच्या पायीच्या पादुकानी शिष्य ते होऊन राहावे सर्वदा वेदमित्र पुत्र साधू परम धैर्य शस्त्रे निवटून काम म्हणे ग्रामास चला जाऊ उत्तम विचार करू या गोष्टीचा ऐसे बोलूनी सारस्वत पुत्र स्त्रीरूपे सदना आला सत्वर श्रुत केला समाचार गत कथार्थवर थिला जो सारस्वते मांडीला अनर्थ रायाजवळी आला वृक्षस्थळ बळवित म्हणे दुर्जना तो केला घात हत्या करीन तुझवरी वेदशास्त्र संपन्न एवढाच पुत्र मज लागून अरे तो निर्वंश केला पूर्ण काळे वदन झाले तुझे विदर्भ अधोगत मुख पाहत म्हणे कृत्रिम केवी झाली सत्य शिवमाया परमाद्भुत अघटित कर्तृत्व तियेचे राये मिळून सर्व ब्राह्मण म्हणे सतेजे करा अनुष्ठान द्यावे यासी पुरुषत्वानुन तरीच मी धन्य होईन विप्र म्हणती हे ईश्वरी कळा आमचे न पालटे भूपाळा तेव्हा विदर्भराव तै वेळा आराधिता झाला देवी ते हवन मांडले दुर्धर राव सप्तदिन निराहार देवी प्रसन्न झाली म्हणे मागवर मग बोले विदर्भ तो म्हणे हा सोमवंत स्त्री वेश यासी पुनः करी पुरुष देवी म्हणे ही गोष्ट निशेष न घडे सहसा कलत्रयी नसीम पतिव्रता सीमंतनी परमभक्त सद्गुण खानी तिचे कर्तृत्व माझेनी न मोडवे सहसाही या सरस्वतासी दिव्यनंदन होईल सत्य वेद पारायण ईस सुमेध वर जाण लग्न करून देई जय देवीच्या आज्ञे करून त्यासी दिदले लग्न करून अंबिकेचे वचने जाण पुत्र झाला सारस्वता धन्य सीमंतनीची शिवभक्ती उपमा नाही त्रिजगती जिचे कर्तृत्व हेमवती मोडू न शके सर्वता सूत म्हणे एका सावधान अवंती नगरी एक ब्राह्मण अत्यंत विषयी नाममदन शृंगार सुगंध माल्यप्रिय पिंगला नामे वेश्याविख्यात तिसी झाला सदारत सांडोनी ब्रह्मकर्म समस्त माता पितिया लागे धर्मपत्नी टाकुनी दुराचारी तिच्याच घरी वास करी मध्यमांसरत अहोरात्री कामकर्दमी लोळत करावया जगदुद्धार आपणच्या अवतारला श्रीशंकर वृषभनामी योगीश्वर होऊन विचारत महिवरी आपले जे जे निर्वाण भक्त त्याची दुःखे संकटे निवारित पिंगलेच्या सदा अकस्मात पूर्व पुण्यास्तव पातला तो शिवयोगींद्र दृष्टी देखून दोघी धावती धरती चरण षोडशोपचारे करून सप्रेम होऊनी पूजिती शुष्क सुपक्क स्निग्ध विदग्ध चतुर्विध अन्य उत्तम स्वाद भोजन देवनी बहुविध अलंकार वस्त्रे दिदली करून या दिव्य शेज निजविला तो शिवयोगीराज तळहाते मर्दिती दोघे चरणांबुज सुपर्णाग्रज उदय होय तो एक निशी क्रमुळी जाण शिवयोगी पातला अंतर्धान दोघे म्हणती उमारमण देऊन दर्शन गेला आम्हा मग पिंगला आणि मदन कालांतरी पावली मरण परी गाठीस होते पूर्वपुण्य शिवयोगी पूजनाचे दशार देशीचा नृपती वज्रबाहू नामे विशेष कीर्ती त्याची पट्टराणी नामे सुमती जेवी दमयंती नाळाची तो मदन नामे ब्राह्मण तिच्या गर्भी राहिलं जाऊन समितिनीच्या पोटी कन्यारत्न पिंगला वेश्य जन्मली कीर्ती मालिनी तिचे नाव पुढे कथा एकाभिनाव इकडे सुमतीचे पोटी भूदेव असता विचित्र वर्तले तिच्या सवती होत्या अपार ही पट्टराणी ईस होईल पुत्र त्याही 30 विष धुर्धर गर्भिणी असता घातले 30 तात्काळ व्हावा मृत्यू परी लोग लागला झाली प्रसूत विष अंगावरी फुटले बहुत बाळकासहित जननीच्या क्षिते पडली झाली व्राण रक्त पोगळे रात्रंदिन राय बहुत वैद्य आणून औषध देता बरे नव्हे रात्रंदिवस रडे बाळ सुमती राणी शोके विवळ मृत्यू ही नव्हे व्यथासबळ बरी नव्हेची सर्वता लेकुरू करी सदारुदन रायासी निद्रा न लागे रात्रंदिन कंटाळाला मग रथावरी घालून घोर काननी सोडली जेथे मनुष्याचे नाही दर्शन वस्ती व्याघ्र सर्पदारुण सुमती बाळ कडे घेऊन सव्य अपसव्य हिंडतसे कंटक पाशान रुतती चरणी मूर्छा येऊन पडे धरणी आक्रंदे रडे परीन मिळे पाणी व्राणे करून अंग तिडके म्हणे जगदात्मा कैलासपती जगद्वंद्या ब्रह्मानंद मूर्ती भक्त वज्र पंजरा तुझी कीर्ती सदा गाती निगमागम
जय जय त्रिदोषमना त्रिनेत्रा जगद कुरंदकंदा पंचवक्त्रा अजा अजिता पैफेनगात्रा जन्ममय यात्रा चुकविका अनाथ सिद्धा अपरिमिता माया चक्रचालका सद्गुण भरिता विश्वव्यापका गुणातीता धाव आता जगद्गुरु ऐसे धावा करता सुमती तव वनी सिंह व्याघ्र गर्जती परमभवित होऊन चित्ती बाळासहित क्षिती पडे श्रवणा रितने नेऊन वनी सांडले उर्वी गर्भरत्न की वीरसे नाशनुषा घोर कानन पतिवियोग सेवी जैसे सुमतीची करुणा ऐकून पशुपक्षी करती रुदन धरणी पडता मूर्छा येऊन वृक्ष पक्षी छाया करता ती चंचू भरून या जळ बाळावरी शिंपती वेळवेळा एकी मधुर रस आणून स्नेहाळ मुखी घालून तो शिविती वनगाई स्वपुच्छे करुणी वारा घालती रक्षिती रजनी असो यावरी राजपत्नी हिंडता अपूर्वर्तले तो वृषभभार वानिक घेऊन पंथे जाता देखे नैनी त्याची असंगे करून वैश्यनगरा पातली तेथील अधिपती वैश्य साचार त्याचे नाव पद्माकर परमसभाग्य उदार रक्षक नाना वस्तूंचा त्याने सुमतीस वर्तमान पुसले तू कुठील कोण तिने जे वर्तले मूळ होऊन श्रुत केले तया ते एकुणी पद्माकर त्याचे अश्रुधरा स्त्रावती नेत्र श्वासोश्वास टाकून घोर म्हणी गती थोर कर्माची वज्रबाहूची पट्टराणी पतिव्रता अवनीची स्वामिनी अनाथापरी हिंडेवनी दीनवदन आली येथे मग पद्माकर म्हणे सुमती तू माझी धर्मकन्या निचिती शेजारी घर करोनी अहोरात्री परामर्श करीत येचा बहुत वैद्य आणून देता झाला रसायन केले बहुत प्रयत्न परी व्याधी न राहायची सुमती म्हणे ताता श्री शंकर वैद्य न होता कन्वासही हे व्यथा बरी न होय कल्पांती असो पुढे व्यथा होता कठीण गेला राजपुत्राचा प्राण सुमती शोक करी दीनवदन म्हणे रत्न गेले माझे पद्माकर शांतवी बहुतरीती नगरजन मिळाले सभोवती तो निशांती उगवला गभस्ती तेवी शिवयोगी आला तेथे जैसे दुर्बलाचे सदन शोधित चिंतामणी ए अकस्मात की क्षुधेने प्राण जात तो क्षीराब्धी पुढे धाविनला पद्माकरे धरेले चरण पूजिला दिव्यासनी बैसवून त्यावरी सुमती प्रति दिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला म्हणे वसे सुमती एक का हो रडसी करसी शोक पूर्वजन्मीचे पती पुत्रजनक कोटे आहेत सांग पा आलीस 84 लक्ष योनी फिरित तेथीचे स्वजन सोयर्याप्त आले कोठून गेले कोठे त्वरित सांग मजपाशी वृत्तांत हा तू नाना योनी फिरसी पुढेही किती फेरे घेसी कोणाचे पुत्र तू का रडसी पाही मनासी विचारुनी शरीर धारावे ज्यावर्णी त्या कुलाभिमानाचे नाचती प्राणी परी आपण उत्पन्न कोठूनी ते विचारुनी न पाहती तो पुत्र आणला कोठून कोण्या स्थळा गेला मृत्यू पाहून तू आणि हे अवघे जन जातील कोठे कौन्या देहा आत्मा शिव शाश्वत शरीर क्षणभुंगुर नाशवंत तरी तू शोक करसी व्यर्थ विचारुनी मनी पाहे पहा आत्मा अविनाशी शाश्वत तो नव्हे कोणाचा बंधुसुत शरीराकारणे शोक करसी व्यर्थ तरी पडले प्रेत तुझ पुढे जळी उठती तरंग अपार सवेची फुटती क्षणभुंगुर मृगजळची मिथ्य समग्र तरी बुडबुडे सत्य कैसेनी चित्रीच्या वृक्षछाये बैसला कोण चित्राग्नीने कोणाचे जाळेले सदन तेथे गंगा लिहिली सहीनमीन कोण वाहुनी गेला तेथे विंध्य सुते द्रव्य आणून भीष्मकन्या मारुतीस देऊन गंधर्वनगरीचे वराडे आणून लग्न कोणी लाविले वाऱ्याचा मंडप शिवून सिक तादोरे बांधिला आवळून शक्तिकार जतांचे पात्र करून खपुष्पे कोणी भरेली कासवीचे घालून घृत मृगजळीचे मीन पाजळी तपोत ते चरणी नृपुरे बांधून नाचत जन्मांत पाहत बैसले अहिकर्णीची कुंडोले हिरून छत्रीचे चोर आले घेऊन हा प्रपंच लटका मुळी होऊन तो साच कैसा जाणावा मुळीच लटके अशाश्वत त्याचा शोक करणे व्यर्थ क्लेशतुरचे उद्यान समस्त शरीर हे उद्भवले सकल रोगांचे भांडार कृमी कीटकांचे माहेर की पापांचा समुद्र की अंबर भ्रांतीचे मूत्र श्लेम मांस रक्त अस्थीची मुळी चर्मवेष्टित मातीचा विटाळ पितृरेत अपवित्र असत्य मुळीचे हे ऐसे हे शरीर अपवित्र ते पशुमूत्रे झाले पवित्र क्षुरे मूर्धज छेदिले समग्र इतके निपावन केवी होय शरण न जाती देशकाप्रती तरी कैसेनी प्राण तरती कल्पकोटी फेरे घेती मुक्त होती कधी हे सुमती तू सांगे सत्वर तुझे जन्मोजन्मीचे कोठे आहेत भ्रतार अवघा हा मायापूर सावध सत्वर होई का जयाचे हे सकळलेने मागता देता लाजिरवाने तनुघर बांधिले त्रिगुणे 5 वसे आणि आनोनिया याचा भरवसा नाही जाण केधवा लागेल न कळे अग्न की झाले वस्त्रजीर्ण ऋणानुबंध तवतगे मिथ्य जैसे मृगजळ की स्वप्नीचे राज्य ढिसाळा आहा प्राणी पापी सकळ धन धान्य पुत्र इच्छिती गंगे माझे काष्ठे मिळते एकवट होती मागुती विघडती तैसी स्त्री पुरुषे बोली जेती खेळ मुळीच असत्य हा वृक्षावरी पक्षी येती किती एक बैसती किती एक जाती अनिक्य तरुवरी बैसती अपत्य तैसीच जानपा पाथिक वृक्षतळी बैसित उष्ण सरल्या उठून जात सोयरे बंधू अप्त तैसेची जान निर्धारे मायामय प्रपंच वृक्षी
जीव शिव बसले दोन पक्षी, शिव सावधान सर्व साक्षी, जीव भक्षी विषय फळे, ती भक्षताची भुलून गेला, आपण आपणासी विसरला, ऐसा अपरमित जीव भ्रमला, जन्म मरण भोगीत असे, त्या माझी एकदा पुण्यवंत सद्गुरुशी शरणरिगत, मग तो शिव होऊनी भजत, शिवा लागे अत्यादरे, ऐसे एकता दिव्य निरूपण, पद्माकर सुमती उठून, अष्टभावे दाटून, वंदिती चरण तयाचे, म्हणती तुझे एवढे ज्ञान काय न करसी, इच्छे करून तू साक्षात उमारमन, भक्तरक्षणा धावलासी, मग मृत्युंजय मंत्र राजयोगी, सुमती सांगे शिवयोगी, मंत्रुणी भस्म लाविता अंगी, व्यथारहित झाली ते, रंभा उर्वशी होऊन वाहिले, दिव्य शरीर तिचे झाले, मृत्युंजय मंत्रे भस्म चर्चिले, बाळ उठविले तात्काळ, व्रणव्यथा जाऊनी सकळ, 32 लक्षणी झाला बाळ, मग शिवध्यान उपासना निर्मळ, सुमती बाळ उपदेशिले, परिस झगडता पूर्ण, लोह तत्काळ होय सुवर्ण, तैसे दोघे दिव्य रूप जाण, होती झाली ते काळी, आश्चर्य करी पद्माकर म्हणे, धन्य गुरु धन्य मंत्र, काळ मृत्यू भय अपार, तयापासून रक्षी गुरुनाथ, गुरुचरणी रत होती सदा, त्यासी कैची भोभय अपदा, धनधन्यासी नाही मर्यादा, भेदा खेदा वार येले, बाळ चरणावरी घालुणे, सुमती लागे सप्रेमचरणी, म्हणे सद्गुरु तुझवरून शरीर सांडणे हे माझे, या शरीराच्या पादुका करून तुझ्या दिव्यचरणी लेवविन, तरी मी नोहे उत्तीर्ण, उपकार तुझे गुरुमूर्ती, मग शिवयोगी बोलत, आयुष्य आरोग्य अद्भुत, तुझ्या पुत्रासी होईल प्राप्त, राज्य पृथ्वीचे करील हा, त्रिभुवनावरी होईल कीर्ती, निज राज्य पावेल पुढती, भद्रायू नाम निश्चिती, याची ठेविले मी जाण, थोर होय भद्रायू बाळ, तव वरिक्रमी इथेची काळ, मृत्युंजय मंत्र जप त्रिकाळ, निष्ठा धुरुनी करीत जा, हा राजपुत्र निश्चित, लोकात प्रकटोनी दिमात, हा होईल विद्यावंत, चतुपुष्टी काळा प्रवीण, ऐसे शिवयोगी बोलून पावला तिथीचे अंतर्दान, गुरुपदांबुज आठवून, सुमती सद्गद क्षणक्षणा, पद्मकराशी सुख अत्यंत, सुनय पुत्राहून बहुत, भद्रायू त्यासी आवडत, सदा पूर्वित लाड त्याचा, पद्माकरे आपली संपत्ती वेचून, दोघाचे केले मेखला बंधन, दोघांशी भूषणे समान, केले संपन्न वेदशास्त्री, 12 वर्षाचा झाला बाळ, धीर गंभीर परम सुशीळ, मातेच्या सेवेशी सदाकाळ जवळी तिष्ठत सदर, पदरी पूर्व सुक्रांताचे पर्वत, शिवयोगी प्रकटला अकस्मात, सुमती भद्रायू धावत, पाय झाडीत मुक्तकेशी, नयन उदके चरण प्रक्षालन, केशव वसने पुसले पूर्ण, जे सुगंधी भरित जाण, स्नेह तेची लाविले, वारंवार करती प्रदक्षिणा, दाटती अष्टभावे करून, षोडशोपचारे पूजन 16 करती अपार, स्तवन करीत असे तेव्हा सुमती, तुझ्या प्रसादे करून मी पुत्रवंती, यावरी भद्रायुसी नीती, शिवयोगी शिकवी तसे, श्रुती स्मृती पुराणोक्त पाही, धर्मनीती वर्तत जाई, माता पिता गुरुपाय निष्ठा असू दे सर्वदा, गो भूदेव प्रजापालन, सर्वाभूती पहावा उमारवन, वर्णाश्रमस्व धर्माचरण, सहसाही न सोडावे, विचार केल्या वाचून सहसा न करावी, आन क्रिया मागे पुढे पाहुण्या, शब्द बोलावा कुशलत्वे, काळ कोण मित्र किती, कोणी दोषी शत्रू किती, आय काय खर्च किती, पहावे चित्ती विचारुण्या, माझे बाळ किती काय शक्ती, आपले सेवक कैसे वर्तती, यश की अपयश देती, पहावे चित्ती विचारुणी, अतिथी देव मित्र स्वामी वेद अग्निहोत्र, पशु कृषी धन विद्या सर्वत्र, घ्यावा समाचार क्षणक्षणा, लेकरू भार्या आरिदास, सदन गृहवार्ता रोग विशेष, येथे उपेक्षा करता निशेष, हानी क्षणात होत पै, ज्या पंथे गेले विद्वान, आपण जावे तेची पंथा लक्षण, माता पिता यती निंदा जाण, प्राणांतही न करावी, वैश्व देव समयी अतिथी आलिया त्यासी न पुसावी यती, अन्न वस्त्र सर्वांभूती द्यावे प्रत्यार्थ, शिवाचिया परोपकार करावा पूर्ण, परपीडा न करावी जाण, करावे गो ब्राह्मण रक्षण, सत्य सुजान म्हणती तया, निंदावाद टाकूने सर्वदा की जे शिवस्मरण, तेची म्हणावे मौन, शिवसेवन तपथोर, परदारा आणि परधन हे न पहावे जेवी वामन, करावे शास्त्रश्रवण शिवपूजन यथाविधी, स्नान होम जप ध्यान पंचयज्ञ गोविप्रसेवन, श्रवण मनन निजध्यास पूर्ण, अनलासाये करावी, सुरत निद्रा भोजन येथे असावे प्रमाण, दान सत्कर्म अभ्यास श्रवण आळस येथे न करावा, कामपूर्ण धर्मपत्नीसी निषद जाण, परियोषतीसी क्रोधे दंडावे शत्रुसी, साधू विप्रासी नमीजे सदा, द्वेषाशी धरावा मद, संत भक्तासी नम्रता अभेद, संसार रिपुसी मत्सर प्रसिद्ध, असावे निर्मत्सर सर्वांभूती, दुर्जनासी दंभ दाविजे, भल्याचे पदरज वंदिजे, अहंकारे पृथ्वी जिंकीजे, निरहंकार द्विजाशी, वाचा सावध शिवस्मरणी, पाणी सार्थक दाने कोरडी, पद पावन देवलये यात्रागमनी, नित्य शिवध्यानी बैसावे, पुराण श्रवणी श्रोत्र सादर, त्वचा संत अलंगनी पवित्र, सार्थक शिवध्यानी नेत्र, जिव्हेने स्तोत्र वर्णावे, शिव निर्माल्य वास घेजे घ्राणी, ए रीती इंद्रिये लावावे भजनी, दीन अनाथ अज्ञान देखुनी, तयावरी कृपा कीजे,
ईश्वरी प्रेम, संताशी मैत्री, देवांचे द्वेषी, त्यांची उपेक्षा करी, युक्ती निद्रा युक्तिहारी, मृगया करी परमनितीने, अविद्या अतिमैत्री, अतिपुण्य, अतिस्मृती, उत्साह, धैर्य, ज्ञान, दान, धृती वर्धमान असावी. आपले वित्त, आयुष्य, ग्रह, छिद्र, मैथुन, औषध, सुकृत, मंत्र, दान, मान, अपमान ही सर्वत्र गुप्त असावी. जाणीजे नष्ट, पाखंडी, शट, धूर्त, पिशून, तस्कर, जार, पतित, चंचळ, कपटी, नास्तिक, अनृत, ग्राम्य, सभेसी नसावे. निंदक, शिवभक्ती उच्छेदक, मद्यपानी, गुरु तल्पक, मार्गपीडक, कृतघ्न, धर्मलोपक, त्यांचे दर्शन न व्हावे. दारा, धन आणि पुत्र यासी असक्त नसावे. अनुमात्र अलिप्तपणे संसार करुणी असक्त असावे. बंधू, सोयरे, श्वशुर, स्वजन यासी स्नेह असावा. साधारण भलता विषय देखुनी असक्ती तेने करावे. रुद्राक्ष धारण, मस्तकी कंठी, दंडीकर भूषण, गेले अप्राण, शिवपूजन सर्वताही न सांडावे. शिवकवच सर्वांगी लेऊन शिकवी, शिवयोगी भस्मचर्चिता, रणरंगी शस्त्रबाधा न होय. काळ मृत्यू भयापासून रक्षी, मृत्युंजय औपासन, आतताई, मार्गग्न, ब्राह्मग्न यासी जीवे मारावे. सोमवार व्रत, शिवरात्री, प्रदोष विधियुक्त आचरावे. विशेष शिव हरिहर कीर्तने, निर्दोष सर्व सांडून ऐकावे. महापर्व, कुयोग, श्राद्धदिनी, व्यतिपात, वैधृती, संक्रमणी न प्रवर्तावे. मैथुनी, ग्रहणी भोजन न करावे. सत्पात्री, देतादान होय ऐश्वर्य वर्धमान, अपात्रिदानी दारिद्र्यपूर्ण, शस्त्रप्रमाण जाणीजे. वेदशास्त्र, पुराण, कीर्तन, गुरु ब्राह्मणमुखे करावे श्रवण. दान दिल्याचे पाळन करता पुण्य त्रिगुण होय. अपूज्याचे पूजन, पूज्य त्याचा अपमान, तेथे भय दुर्भिक्ष मरण होते जाण विचारे. महाडोही उडी घालणे, महापुरुषासी विग्रह करणे, बलवंतासी स्पर्धा बांधणे ही द्वारे अनर्थाची. दाने शोभती सदाहस्त, कंकण मुद्रिका भार समस्त, श्रवणी कुंडले काय व्यर्थ, श्रवण सार्थक श्रवणीची. ज्याची वाचा रसवंती, भार्या रूपवती सती, आदौर्य गुणसंपत्ती, सफळ जीवित्वतायाचे. देईन अथवा नाही सत्य हे वाचेशी असावे व्रत. विद्यापात्र येती अमित, सद्य दान तया दिजे. विपत्तिकाळी धैर्य धरी, वादी जयवंत वैखारी, युद्धा माझी पराक्रम करी, याचकाची पुष्टी न दाविजे. ब्राह्मण मित्र पुत्रा समेत, तेची भोजन उत्तम यथार्थ. गजतुंगरासहित पंथ, चालणे तेची श्रेष्ठ होय. ज्या लिंगाचे नाही पूजन, तेथे साक्षेपे पूजा करावी जाऊन. अनाथ प्रेत संस्कार जाण, करणे त्या पुण्यासी पार नाही. ब्राह्मण दोषा एवढे विशेष, मारक नाही कदा विष. सत्समागम रात्रंदिवस तुच्छ, सुधारस त्यापुढे. प्रतापेन व्हावे संतप्त, परसौख्य हर्षभरित. सद्गद वार्ता, एकता, सुख अत्यंत, तोची भक्त शिवाचा. पाषाण नाम रत्न व्यर्थ, 4 रत्ने आहेत पृथ्वीत. अन्न उदक सुभाषित, औदौर्य रत्न चौथे पै. वर्व कोणाचे न बोलावे, सद्भक्ताचे आशीर्वाद घ्यावे. भाग्य भाग्य येता स्वभावे, स्वधर्म ध्रुव न ढळावा. पूर्व विरोधी विशेष, त्याचा न धरावा विश्वास. गर्भिणी पाळी गर्भास, तेवी प्रजा पाळिका. गुरु आणि सदाशिव यासी न करावा भेदभाव. भाग्य विद्या गर्व सर्व, सोडून द्यावा जानपा. नराची शोभा स्वरूपपूर्ण, स्वरूपाचे सद्गुण अभारण. गुणांचे अलंकार ज्ञान, ज्ञानाचे भूषण क्षमा शांती. कुलशील विद्या धन, राज्य तपरूप यवन. या अष्टमध्ये करून मन भुलून द्यावे. ऐसी नाना परी शिवयोगी बोधिता, झाला भद्रावी लागी. हे नीती एकता जगी, साकडे न पडे सर्वता. 7वा अध्याय गिरी कैलास, यावरी वास्तव्य करी उमाविलास. पारायण प्रदक्षिणा करती विशेष, निर्दोष यश जोडे तया. की हा अध्याय हिमाचल, भक्ती भवानी, कन्या विल्लाहळ, तिसी वरुणी पैफेन धवल. शुश्रूग्रही राहिला पुढले अध्यायी कथा सुरस. शिवयोगी दया करील भद्रावीस, ब्रह्मानंद निशी दिवस श्रवण करतो विद्वान जन. भव गज विदारक मृगेंद्र, श्रीधर वरदा आनंद समुद्र, तो शिव ब्रह्मानंद यतींद्र, जो जगद्गुरु जगदात्मा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जना खंड. 7माध्याय गूढ हा. श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ती. वेदवंद्य तू भोळा चक्रवर्ती, शिवयोगी रूपे भद्रायु प्रती. आगाधनिथी प्रकटविली, तुझ्या बळे विश्वव्यापका. सूत सांगे शौनकादिका, भद्रायुसी शिवकवच देखा. श्री गुरुने शिकवले मृत्युंजय मंत्र उत्तम, सर्वांगी चर्चिले भस्म. रुद्राक्ष धारण सप्रेम करी भद्रायु बाळतो. एक शंख उत्तम देत, त्याच्या नादे शत्रू होती मूर्छित. खडक दिले अद्भुत, त्रिभुवना तैसे नाही. ते शस्त्र शस्त्रू ते दावता, नग्न जाती एकदाची भस्म होऊन. 12 सहस्र इभगळ गहन, तत्काळ दिधले कृपेने. देणे शिवाचे अद्भुत, म्हणे होई ऐश्वर्यवंत. आयु आरोग्य विख्यात, सर्व रायात श्रेष्ठ तू. चिरकाल विजयी होऊनी, संतोषी रूपे पाळी मेदिनी. निष्काम दाने करुणी, माझे त्रिभुवनी कीर्ती घोष. भाग्यलक्ष्मी असो तव सदनी, भूतकारुण लक्ष्मी हृदय भुवनी. दान लक्ष्मी येऊनी, कर कमळी राहू सदा. सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्य,
दर्दोंडी वीरलक्ष्मी उत्तम दिगंतरी कीर्तिपरम सर्वदाही वसो तुझी शत्रुलक्ष्मी खडाग्री वसो सम्राजलक्ष्मी सदा असो विद्यालक्ष्मी विलासो सर्वदाही तुझपासी ऐसे शिवयोगी बोलून तेथेची पावला अंतर्धान भद्रायु सुमती गुरुचरण सर्वदाही न विसंबती इकडे भद्रायूचा पिता निरुती दशाहर देशीचा नृपती वज्रबाहू महामती शत्रुतायावरी पातले मगध देशाधिपती हेमरत तेने देश नागविला समस्त धनधान्य हारून नेत सर्व करीत गोहरण स्त्रिया पुरुष धरुणी समस्त बळे नेऊनी बंदी घालित मुख्य राजग्राम वेष्टित बाहेर निघत वज्रबाहू युद्ध झाले 10 दिनापर्यंत हा एकुलता शत्रुभूत मग त्यासी धरुण्याजित रथी बांधित आकर्षणी वज्रबाहूचे अमात्य धरून तेही चालविले बांधून सर्व ग्राम प्रजा लुटून राजस्त्रिया धरिले ऐसे हरुणी समस्त घेऊन चालला हेमरत वज्रबाहू सचिवांसहित मागे पुढे पाहत असे पुत्र ना बंधू आम्हास कोण कैवारी या समयास आम्ही पहावी कनवाची आस सोडविल कोण दुखार्णवी तो समाचार कळला भद्रायुसी की शत्रुनेत पितियासी गुरुस्मरण करुणी मनासी अंगी कवच लेईले मृत्युंजय मंत्र परम सर्वांगी चर्चले भस्म शंख खडग घेऊन उत्तम माते लागी नमस्कारी म्हणे माते शत्रुभूत ग्राम हरुण पितियास नेत तरी मी गुरुदास तुझा सुत संहारीन समजता ते माते तुझ्या सुकृते करून कृतांत समरी करीन चूर्ण पृथ्वीचे राजे जितेचे धरून आणि तुझ्या दर्शना निर्दोष यशाचा ध्वज उभवीन आज तेजपुंज शरत्कळीचा द्विजराज स्विज्वळ जैसा शोभत पद्माकर पुत्र सुनयवीर सवे घेतला सत्वर सर्पाचा माग काढित विनितापुत्र तैसे दोघे धावती ईभ आहे कोणते कांतारी शोधित धावती दोघे केसरी की जनके जेचे कैवारी लहुकुश पुत्र जैसे पायी क्रमिती भूमी सत्वर शोभती धाकुटी वये किशोर जवळी देखुनी शत्रूंचे भार सिंहानादी गर्जनले म्हणती उभे राहारे तस्कर समस्त वज्रबाहू ऐसे दिव्यवस्त चोरुनी नेता त्वरित शिक्षा लाविन तुम्हा ते तस्कराशी हेची शिक्षा जाण छेदावे कर्ण नसिक करचरण एवढा अन्याय करून कैसे वाचून जाल तुम्ही अवघे माघारे जव पाहती तव दोघे किशोर धावती म्हणती एक रमापती एक उमापती येती निजभक्त कैवारे एक मृगांक एक मित्र एक वशिष्ठ एक विश्वामित्र एक वासुकी एक भोगेंद्र तेवी दोघे भासती असंख्य सोडती बाण जैशाधारा वर्षेघन वीर खेळले संपूर्ण मयुरा ऐसे दिसती परतले शत्रूंचे भार वर्षती शस्त्रास्त्रे समग्र वाद्ये वाजती भयंकर तेने दिशा व्यापल्या तो जलज वाजेला अद्भुत धाके उर्वी डळमळीत पाताळी फणिनात सावरित कुंभिनीते दिशा कोंदल्या समस्त दिग्गज थरथरा कापत शत्रू पडले मूर्छित ते रथ धावती त्यातील दिव्य रथ घेऊन दोघे आरुडले तेची क्षणी चापी बाण लावणी सोडती प्रलय विद्युत वज्रभाऊचे वीर बहुत संभार संवेत गजरथ भद्राई सोबते मिळत कैवारी आपला म्हणून वाद्ये वाजून या दळ भद्राई भोवते मिळाले सकळ म्हणती हा कैवारी या वेळ आला नकळे कोठुनी पाठी राखा देखुनी समर्थ विरास बळ चढले अद्भुत हे मराताची सेना बहुत संहारली ती काळी वज्रभाऊ सहित प्रधान रथी बांधले पाहती दुरण म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जण किशोर वेशे पातले एका गुरुने शिकवले पूर्ण दिसे दोघांचे विद्यासमान त्यात मुख्य राजनंदन देखुनी स्नेह वाटतो कोण आहे नकळे सत्य मज वाटती परम आप्त हृदय धरून यथार्थ द्यावे चुंबन आवडीने मांडले घोरंदरन रक्तपूर चालले जाणं वज्रभाऊ दुरून प्रधानासहित पाहत असे अनिवार्य भद्राईचा मार शत्रू केले तेव्हा जजर समरसभूमी माजली थोर बाणे अंबर कोंदले ऐसे देखून हेमरत लुटला तेव्हा कृतांतवंत दोघास युद्ध अद्भुत 4 घटिका झाले शत्रू थरथरा कापत म्हणती भीम की हनुमंत किंवा आला रेवतीनाथ मुसळ नांगर घेऊन शत्रूचा देखुनी उत्कर्ष भूत भद्राईने शिवयोगी दत्त खडक काढले तेज अद्भुत सहस्र मार्तंडा समान काळाग्नीची जिव्हा करळ ती प्रळय जीवांचा मेळ की काळ सर्पाची गरळ तेवी खडग झळकत असे ते शास्त्र झळकता तेजाळ मगध दळ भस्म झाले सकळ मागे होता हे मरत तात्काळ समाचार श्रुत झाला की काळ शास्त्र घेता हाती देखताची दळे संहारती मग पळू लागला पवनगती उरल्या दळासमेत प्रधानासहित वज्रभाऊसी टाकून पळती शत्रू घेतले रान ते भद्राईने देखून धरीला धावून हे मरत धरीला तो दृढ केशी ओढूनी पाडला भूमिसी लत्ता प्रहार देता देशी अशुद्ध ओकित भडबडा रती बांधला आकर्षण मंत्री प्रधानासहित जाण क्षुरमुख शर घेऊन 5 पट्ट काढिले अर्धखंड अर्धमिशी भादरून माघारे चालवी संपूर्ण राजस्त्रिया अपार कोशधन घेत हिरोण तेधवा देश नागविला होता सकळ वस्तू मात्र आणविला तत्काळ गोभार परतविला सकळ जेथीचा तेथे स्थापिला अमात्या समेत पिता सोडून पायी ठेविला माता वज्रभाऊ होय बोलतात त्याजकडे पाहुनी नैनी लोटल्या अश्रुधारा तू कोण आहेस सांग कुमारा मज अपयश समुद्रातून त्वरा काढिले उडी घालुनी
जळता शत्रू दावेग्नित वर्षलासी जलदाद्भुत मज वाटे तू कैलासनात बाळवेशे आलासी की वाटे वैकुंठ नायके रूपे धरली बाळकाची कौतुके की सहस्राक्षे येणे एके केले धावणे वाटत असे सकल राजस्त्रिया धावून उतरती मुखावरून निंबलून म्हणती बाळा तुझवरून जाऊ वळून सर्वही भद्रायू म्हणे नगरात चला जाऊ शत्रू घेऊन समस्त बंदी घालून रक्षाभूत परम प्रयत्न करून या नगरात पिता नेऊन बैसवला दिव्य सिंहासनी जय वाद्यांचा ध्वनी अपार वाजू लागला नगर शृंगारले कसा रती भरून वाटती शर्करा नगरजन धावती त्वरा वज्रभाऊसी भेटावया वज्रभाऊ म्हणे सदगद होऊन जेणे मज सोडवले धावून कैवाऱ्याचे चरण धरा जाऊन ये वेळा भद्राई म्हणे पित्या लागून शत्रुस करा भूत जतन 3 दिवसा मी येईन परतून जाणं तुम्हा पासे मी आहे कोणाचं कोण कळेल सर्व वर्तमान ऐसे बोलून दोघे जण रथारूढ पै झाले मनोवेगे करून येऊन वंदिले मातेचे चरण मग ते तिने करून निंबलून सुखासवे पूर्ण पद्माकरम असो यावर शिवयोगी दयाघन चित्रांगद समिंतिनीस भेटून जमदारभ्य वर्तमान त्यासी सांगे भद्राईचे पिता सोडून पुरुषार्थ केला तो एकला की समस्त तरी तो तुम्ही करावा जामात कीर्ती मालिनी देऊन या एकता ऐसा मधुर शब्द समिंतिनी आणि चित्रांगण दृढ धरती चरणारविंद पूजती मग षडशोपचारे म्हणती तुझे वचनप्रमाण वर आणावा आताचे आहे लग्न मग दळबार वाहिन पाठवून दिली वैश्यनगराप्रती सुनय पुत्रासहित समग्र नाना संपत्ती घेऊन अपर लग्नासी चालला पद्माकर वाद्य अपार वाजती भद्राई बैसला सुखासनी तशीच माता शिबिकायनी चित्रांगद समोरायोनी घेऊन गेला मिरवित वर पाहुणी जनतटस्थ म्हणती कासया पुढे रतीनाथ पृथ्वीचे राजे समस्त आणले लग्नासी त्यात वज्रबाहू सहपरिवारे लग्ना लागी पातला त्वरे वराकडे पाहे सादरे तवतो कैवारी ओळखला पाय त्याचे धरावया धाविनला भद्राईने वरच्यावरी धरिला आलिंगन देता वेळोवेळा कंठ दाटले उभ्यंताचे नैनी चालल्या विमला अंबुधारा अभिषेक करीती एरा एरा मग वज्रभाऊ पुसेवरा देश तुझा कनव सांग फेडी संशय तत्वता सांग कनव माता पिता गोत्र ग्राम गुरु आता सर्व सांग मजप्रती मग भद्राईने एकांती येऊन सांगितले सद्यांत वर्तमान हा शिवयोगी याचा महिमापूर्ण उपासना शिवाची अनंत पुण्य कोट्यानुकोटी ते शिवयोगीची होय भेटी तो साक्षात दुर्जटी त्याचे चरित्र जाण हे मग ते सुमती पट्टराणी भेटविली एकांती नेऊन वज्रभाऊ खालते पाहून रुदन करीते दवा म्हणे ऐसे निधाने वरिष्ठे म्या घोरवणी टाकिले नसते मज एवढा अन्याय कोठे पृथ्वी शोधिता नसेल सुमती मागील दुःख अद्भुत आठवून रडे सद्गदित म्हणे शिवयोगी गुरुनाथ तेने कृतार्थ केल्या मग समिंतिनी चित्रांगद उभ्यंताशी करून एकेवाद वज्रभाऊ बोले सदज धन्य सुमती राणी तू बिंदूचा सिंधू करून मज त्वा दाविला आणून सर्षप कनकाद्रीहून श्रेष्ठ केला गुणसरिते त्वा माझा केला उदर मज अभाग्यास कैसा पुत्र हे राज्य तुझेची समग्र सुतासहित त्वा दिले ऐसे बोलून त्वरित वज्रबाहू बाहेर येत भद्रायू धावून सददित साष्टांगेन मित पित्याते वज्रबाहू देत आलिंगन जेवी भेटते शिव आणि षडानन का वाचस्पती आणि कचनिधान संजीवनी साधिती अलंगिती मस्तक अवघ्राणून झडकरी सप्रेमे बैसवला अंकावरी कीर्तिमालिनी स्नुषासुंदरी दक्षिणांकी बैसवली तव राजे समस्त आश्चर्य करती धन्य वज्रभावो नृपती मग पद्माकर सुनय या प्रती भद्रायू भेटवी पितिया ते गगनी न समाये ब्रह्मानंद ऐसा झाला सकळा मोद मग 4 दिवस सानंद यथासांग लग्न झाले अंदन दिदले अपार 2 लक्ष वाजी आयुक्त कुंजर दासदासी भंडार भरुणी द्रव्य दिदले सवे घेऊनी कीर्तिमालिनी पद्माकरासहित जनकजननी निजनगरा तेची क्षणी जाती झाली तेधवा गगनगर्भीन समाये हरिक ऐसे माता पिती अशी झाले सुख महापट्टराणी सुमती देख केले अधीन सर्व तिच्या मग सकळ शत्रू सोडून प्रतिवर्षी गर्भार नेमून करुणी आपणा अधीन जीवदान दिधले तया भद्रायू ऐसा पुत्र प्राप्त होय असल्या पुण्य बहुत जरी जन्मोजन्मी हिमगजामात पुजला असेल प्रेम भरे स्त्री पतिव्रता चतुर सुंदर पुत्र पंडित सभाग्य पवित्र गुरु सर्वज्ञ उदार थोर पूर्वदत्ते प्राप्त होय मग त्या भद्रायूवरी छत्र वज्रभावने उभवुनी सत्वर स्त्री सुमती सहित तप अपार हिमकेदारी करता झाला करिता शिव आराधना त्रिकाला ज्योतिर्लिंगाचे पूजन मागे भद्रायू बहुत दिन राज्य करित पृथ्वीचे शिव कवच भस्मधारण रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण धन्य गुरु शिवयोगी सुजान शिष्य भद्रायू धन्य तो असो भद्रायू नृपनाथ कीर्तिमालिनी समेत चालेला वन विहारार्थ अवलोकित वन श्रेयते छाया सघन शीतळ पाट वाहती जल निर्मळ तेथे बसता सूर्यमंडळ वरी कदापि दिसेना नारळी केळी फोफळे रातरंजा माले आगार सुवास चंदन अशोक वृक्ष खर्जुरी सघन आंबे जांभळी खरणिया
वट पिंपळ कडवे निंब डाळिंब सेवरी मंदार कदंब अंजीर औदुंबर परिभद्र नभ भेदित गेले गगनमार्गे चंपक मोगरे जाई जुई मालती सेवंती बकुळा ठाई ठाई शतपत्र जप अगस्तिक वृक्ष पाही विष्णुनिवरी चालले कनकवेली नागवेली परिकर पोवळवेली नाना लता सुवासकर द्रक्षदीप द्रक्ष तरु सुंदर जयफळी डोलती फळभरे बदके चातक मयूर कस्तुरी मृग जवादी मार्जर चक्रवाक नकुळ मराळ परिकर सरोवरतिरी क्रीडती असो तया वनात कीर्तिमालिनी समेत क्रीडतास्ता अकस्मात एका पूर्वर्तले दूरवरी भद्रायू विलोकित तो स्त्री पुरुष इति धावत ऊर्ध्व करुण्या हस्त दीर्घस्वरे बोभाती पाठी लागला महाव्याघ्र आक्रोश बोभाता विप्र म्हणे नृपा स्त्री पतिव्रता थोर मागे सुकुमार राहिली गजबोजोनी धाविला नृप शर लावणी ओढिले चाप तव तो व्याघ्र काळरूप स्त्री शिनेत धरुण्या राये शर सोडले बहुत परी तो न गणी तैसाची जात विजू एसे शर अद्भुत अंगी भेदले तयाच्या गिरीकंदारे ओलांडून व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन विप्र रायापुढे येऊन शोक करे आक्रोशे आहा ललने तुजविन ग्रह वाटते महाअरण्य रायसे म्हणे ब्राह्मण धिक्क क्षत्रियपण धिक्कजीने तुझ देखता सत्य माझ्या स्त्रीने केला आकांत आहा आकांत पडले व्याघ्रमुखात सोडवी मज यापासून तुझ ही हाका फोडल्या बहुत धाव धाव हे जगतीनाथ धिक्क तुझी वस्त्रे समस्त खडग व्यर्थ गुरुने दिले 12 सहस्र नागाचे बळ धिक्क मंत्र अस्त्रजाळ क्षतापासून सोडवी तात्काळ शरणांगता रक्षी तोची क्षेत्रीय धिक्क आश्रम धिक्क ग्राम जेथे नाही सत्समागम धिक्क श्रोता धिक्क वक्ता सप्रेम नाही कीर्तन शिवाचे धिक्क संपत्ती धिक्क संतती द्विज न रक्षी न भजे उमापती तो धिक्क नारी पापमती पतिव्रता जे नोहे माता पितियासी शिन्वित धिक्क पुत्र वाचला व्यर्थ धिक्क शिष्य जो गुरुभक्त नव्हेची मतवादी पै गुरुची झाकोनी पदवी आपला महिमा विशेष मिरवी धिक्क पार्थिव जो न सोडवी संकटी प्राण गेल्या भद्राई बोले उद्विग्न मी तुझ इच्छिले देईन करी पुढती उत्तम लग्न अथवा राज्य दान घे माझे विप्र म्हणे कासे या लग्न स्त्री हिनास कासे या धन जन्मांधासी दर्पण व्यर्थ काय दावनी मुढास कासे या उत्तम ग्रंथ तरुणास संन्यास देणे हे अनुचित जरीने कळविला अत्यंत त्याचे लग्न व्यर्थ जैसे तृषा कांतासी पाजिले घृत क्षुधा तुरासी माळा गंधाक्षदा चिंता तुरा पुढे व्यर्थ गायन नृत्य कासया या लागी न लागे तुझे राज्यधन माझी स्त्री आणून राव म्हणे जा कीर्तिमालिनी घेऊन दिधली म्या तुझ प्रती रायाचे सत्व पाहे ब्राह्मण म्हणे दे कीर्तिमालिनी मजदान माझे तप मेरू पर्वताहून उंच असे न सरे कधी मी पापास भीत नाही जाण अंगीकारले तुझे स्त्रीरत्न सागरी ढेकुळ पडले येऊन तरी सागर काय ढवळेल धुळीन न मळे आकाश तैसा मी सदा निर्दोष राव म्हणे हे अपयश थोर आले मजवरी माझे बळ गेले तिची क्षणी व्याघ्रे नेली विप्रलना आता स्त्री देऊन ब्राह्मणा अग्निकाष्टे भक्षण मी विप्रापुढे संकल्प करून दान दिली कीर्तिमालिनी विप्रगुप्त झाला तिची क्षणी राये अग्नी चेताविला ज्वाळा चालल्या आकाशपंते मग स्नान केले नृपनाते भस्म चर्चिले सर्वांगाते रुद्राक्ष धारण पै केले आठवणी गुरुचरण शिवमंत्र शिवध्यान प्रदक्षिणा करून तीन अग्निकुंडा भोवत्या जय जय शंकरा उमारंगा मदनांतका भक्त भवभंगा विश्वव्यापका आराध्यलिंगा नेई वेगी तुझपाशी उडी टाको जाता ते वेळी असंभव्य चेतावला ज्वालामाळी तव त्यामधून कपालमौळी अपर्णे सहित प्रकटला दशभुज पंचवदन कर्पूर गौर पंचदश नयन पंचविशंती तत्वाहून पंचभूता वेगळा जो भद्रायुसी रधी धरून सत्वर म्हणे सख्या इच्छित मागवर तुझी भक्ती निर्वाण थोर देखोनी प्रकट झालो मी भद्रायू बोले सद्गदित म्हणे विप्राची स्त्री आणून देत्वरित हे ऐकुनी हासेनला गजमुखतात विप्र तो मीच झालो होतो व्याघ्र मीच होऊन गेलो भवानीचं घेऊन भक्ती पाहावया निर्वाण दोघे आम्ही प्रकटलो तुझी ही घे कीर्तिमालिनी म्हणून उभी केली तिची क्षणी देवसुमने वर्षती गगनी रावचरणी लागत असे शिव म्हणे रे गुणवंता अपेक्षित वर मागे आता एरू म्हणे वज्रबाहू पिता सुमती माता महासती पद्माकर गुणवंत कैलासी न्यावा स्त्री समवेत इतक्यास ठाव यथार्थ तुझ समीप देईजे तुझ्या पार्श्वभागी सकळ असोत स्वामी अक्षय अढळ यावरी बोले पैफेन धवल कीर्तिमालिनी तू मागा आता
ती म्हणे माता सीमंतिनी, पिता चित्रांगद, पुण्यखानी तुझ समीप राहोत अनुदिनी, शूलपानी तथास्तु म्हणे. तुम्ही उभियंतांनी मागितले ते म्या सर्व दिधले, माझे चित्त गुंतले तुम्हापासी सर्वदा. मग कीर्तिमालिनी समेत 10 सहस्र वर्षापर्यंत भद्रायुराजा राज्य करीत हरिश्चंद्रासारखे. मग त्यावरी सकळ दिव्य देह अवघी झाली, दिव्य विमानी कपालमौली नीता झाला सनिध. चित्रांगद समिंतिनी वज्रभाऊ सुमतिराणी, अवघी विमानारूढ होऊनी पावली शिवपदा शाश्वत. स्त्री पुत्रा समेत पद्माकर भद्रायू कीर्तिमालिनी सुकुमार, त्यासी विमान धाडून श्रीशंकर आपल्या स्वरूपी मिळविले. हे भद्रायू आख्यान परम यशोदायक, आयुष्यवर्धन, एकता लिहिता जाण, विजय कल्याण सर्वदा. हे आख्यान जे म्हणत ते सर्वदा वादी जयवंत्य, विजयधैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्व ठाई. भद्रायू आख्यान पुराण आगळे, पदररचना ही बिल्वदळे, उमावल्लभ भाती भावबळे ते तारती संसारी. भद्रायू आख्यान कैलासगिरी, जो का पारायण प्रदक्षिणा करी, त्याचा बंध तोडुनी मदनारी निष्पाप करी सर्वदा. ब्रह्मानंदा सुखदायका, श्रीधरवरदा कैलासनायका, भक्त काम कल्पद्रुम गजांतका, न एसी तर्का निगमागमा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड, परिसोत सज्जन खंड, अष्टमाध्याय गूढ हा. श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.